हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आज तुम्हाला एक खूप विशेष न्यूज सांगायची। लखनौमधल्या एका मुलानं यूट्यूबवर बघून स्वतःची सर्जरी केली। अर्थातच ती सर्जरी अनसक्सेसफुल झाली आणि त्या मुलाला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं। तुम्हाला हसू आलं असेल, मलाही हसू आलं, थोडं आश्चर्य वाटलं, पण थोडा विचार केल्यानंतर वाटलं ही विकृती आता सगळीकडेच पसरत चालली आहे। नसेल इतक्या प्रमाणात, पण थोड्या प्रमाणात तर ही प्रत्येकाकडे आहे। आपल्याला असं वाटतं की आपल्या हातात गुगल आहे, आपल्या हातात मोबाईल आहे आणि आपण काहीतरी टाकतो त्याच्यावर की मी तापासाठी कोणतं औषध घेऊ आणि मग 4 औषधांची नावं येतात आणि मग त्यातलं एक औषध आपण घेतो आणि मग माझा ताप बरा झाला असं म्हणतो। किंवा आपण फार्मसीमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर जी मेडिसिन्स मिळतात त्याच्याकडे आपल्याला कसलेच रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि कोणतेही मेडिसिन्स ओव्हर द काउंटर मिळतात ते आपण घेतो आणि असं म्हणतो की नाही, माझं मी बरं केलं। तर तुम्हाला मला याच्यामध्ये 2 उदाहरणं सांगायची आहेत। माझी एक पेशंट अनफॉर्च्युनेटली मागच्या महिन्यामध्ये तिच्या निग्लिजन्समुळं एक्सपायर झाली। तिला संधिवाताचा त्रास होता। तिनं संधिवाताला रुमॅटॉलॉजिस्ट किंवा कोणत्याही एक्सपर्टकडं डे 1 पासून कन्सल्ट केलं नाही। पेन किलर घेत गेली, त्यामुळे तिच्या दोन्ही किडनीज फेल झाल्या आणि 1.5 ते 2 वर्ष ती डायलिसिसवर होती आणि मागच्या महिन्यात अनफॉर्च्युनेटली शी एक्सपायर्ड। दुसरी अशी गोष्ट आहे की अजून एक मुलगी जिनं ॲलर्जिक सर्दीसाठी ओव्हर द काउंटर गुगलवर सर्च करून मेडिसिन्स घेतले, त्याच्यामुळं तिला प्रचंड वेट गेन त्याच्यामुळं झालं। त्याच्यामुळं बरेचसे स्किन इश्यूज डेव्हलप झाले, हॉर्मोनल इश्यूज डेव्हलप झाले। आता हे सगळं कशामुळं झालं तर मला डॉक्टरांकडे जायचं नाही आणि मला त्यांचा सल्ला घ्यायचा नाही आहे, या एका अट्टहासापायी झालेला आहे। तुम्ही जे हजारो रुपये किंवा जे काही XYZ मनी आहे जी तुम्ही सेल्फ मेडिकेशनसाठी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी फीज ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या औषधाचा प्रॉपर डोस, त्या औषधाचा प्रॉपर कोर्स, त्या औषध किती दिवस घ्यायचं आहे, कशा पद्धतीनं घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर कोणता डाएट असणार आहे, तुम्हाला कोणती काळजी घ्यायला लागणार आहे, कोणत्या पद्धतीचा एक्सरसाइज करावा लागणार आहे, तो आजार नक्की काय आहे, ही सगळी माहिती तुम्हाला ऑथेंटिक पर्सनकडनं मिळणार आहे। एक रियल इंटेलिजंट पर्सनकडून मिळणार आहे की ज्यानं त्या विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, 15-20 वर्ष, अनेक वर्षांचा अनुभव आहे, ना की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या निर्जीव मोबाईल फोनकडून मिळणार आहे की ज्याला तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्याबद्दल, तुमच्या फिलिंग्सबद्दल, तुमच्या कामाबद्दल कसलीही कल्पना नाही। त्यामुळं इट इज अप टू यू की तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला महत्त्व देणार का तुमच्या समोर बसलेल्या रियल इंटेलिजंट किंवा रियल क्लिनिकल नॉलेज असलेल्या माणसाला, व्यक्तीला महत्त्व देणार की ज्याच्या हातात तुमचं आरोग्य तुम्ही देऊन निर्धास्त राहू शकता आणि हेल्दी राहू शकता। इट इज ऑल अप टू यू। तर गुगलचा वापर कसा करायचा हे नक्की विचार करा आणि त्या पद्धतीनं गुगलचा वापर करा। दिस वॉज ऑल अबाउट सेल्फ मेडिकेशन। थँक्यू।